नमस्कार, मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशीलाज रंगोली या आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये मी रोज काढासाठी सोप्या अशा 5 ते 1 टिमक्याच्या 3 रांगोळ्या काढून दाखवणार आहे। इथे मी 5 डॉट, नंतर 3 डॉट आणि नंतर 1 डॉट असे डॉट काढून घेतले आहे। मी मधल्या डॉटला असं गोल काढून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये पिवळा कलर भरला आहे, त्याच्यानंतर लाल कलर अशा प्रकारे भरून घेतला आहे। आता मी या डॉटच्या भोवताल अशी पाकळी काढून घेत आहे। या डॉटला पण मी इथे असं फूल काढून घेत आहे आणि याच्यामध्ये मी असा पांढरा कलर भरून घेत आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे दुसरा पण कलर भरू शकता। अशा प्रकारे इथे फूल काढून घेतला आहे। आता मी या डॉटला आणि या डॉटला असं जोडून घेत आहे आणि असा पाकळीचा आकार काढून घेतला आहे। अशाच प्रकारे मी तिन्ही बाजूने असेच डिझाइन काढून घेत आहे। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब तर नक्की करा आणि कमेंट पण करा। आणि मी इथे आता असा हिरवा कलर भरून घेत आहे। इथे पण असाच भरून घ्यायचा आणि याच्यावरती मी अशा बारीक बारीक पांढऱ्या रेषा काढून घेतल्या आहे। या रांगोळ्या तुम्ही रोज पण काढू शकता आणि अगदी एकदम सोपे आहे, कोणीही सहज काढू शकतील। आता मी इथे असा गोल काढून घेत आहे। अशाच प्रकारे मी असे इथे 4 गोल काढून घेतले आहे आणि याला मी आता असा शंखाचा आकार काढून घेत आहे। इथे पण असाच काढून घ्यायचा आणि इथे पण। आता मी इथे असा फुलाचा आकार काढून घेत आहे कमळाच्या। आणि इथे असा पिवळा कलर आणि बोटाने असं प्रेस करून घ्यायचं आणि त्याच्यावरती लाल कलर। आता मी बारीक डॉटने शंख पूर्ण असं सजून घेत आहे। तुम्हाला जर काही नवीन प्रकारच्या रांगोळ्या बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तेही मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला काढून दाखवेन। आणि मी इथे असा पांढरा कलर आता पूर्ण भरून घेत आहे। आणि इथे पण असाच भरून घ्यायचा। आता मी इथे असा गोल काढून घेतला आहे। अशाच प्रकारे हे 4 असे गोल काढून घ्यायचे आणि इथे अशा 2 रेषा काढून घ्यायच्या। इथे पण अशाच 2 रेषा आणि असं पांढऱ्या कलरचे डॉट द्यायचे आणि बोटांनी प्रेस करून घ्यायचं। अशा सोप्या पद्धतीने आता पहिली रांगोळी आपली आता इथे तयार झाली आहे। आता मी इथे दुसरी रांगोळी काढून घेणार आहे। त्याच्यासाठी असा गोल काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये असा पिवळा कलर आणि नंतर असा लाल कलर। आता मी या डॉटला आणि या डॉटला जोडून असं फुलाच्या पाकळीचा आकार काढून घेणार आहे। आणि याच्यामध्ये मी आता असा गुलाबी कलर भरून घेतला आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे दुसरा पण कलर वापरू शकता। आणि खाली जागेत लाल कलर। आता मी असे 2 डॉट काढून घेत आहे।
इथे पण असेच 2 डॉट काढून घ्यायचे आणि इथे पण, आणि असं बोटांनी प्रेस करून घ्यायचं अशा प्रकारे। आणि इथे मी असं जोडून घेत आहे दोन्ही डॉटला। आणि इथे पण असं जोडून घ्यायचं। आता मी इथे असा गोल काढून घेतला आहे। अशाच प्रकारे मी आणखी गोल काढून घेत आहे। आता मी इथे असा शंखाचा आकार काढून घेत आहे। बघा, अशा सोप्या पद्धतीने शंख काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये मी आता असा पांढरा कलर भरून घेत आहे आणि असा पिवळा कलरचे डॉट द्यायचे। असा बोटांनी प्रेस करून घ्यायचं। आता मी इथे कमळाच्या फुलाचा आकार काढून घेणार आहे। अशाच प्रकारे मी उरलेल्या शंखाला कमळाचा आकार काढून घेणार आहे। अशा प्रकारे मी इथे सोप्या पद्धतीने दुसरी रांगोळी आता तयार झाली आहे। आता मी इथे तिसरी रांगोळी काढून दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी असा गोल काढायचा आणि त्याच्यामध्ये हिरवा कलर नंतर पिवळा कलर। आता मी इथे अशा 2 रेषा काढून घेणार आहे, या बाजूने सुद्धा आणि इकडे पण असंच काढून घ्यायचं आणि इथे पण, आणि याला असं डॉटच्या वरून असं जोडून घ्यायचं आणि असं भोवताल बारीक बारीक डॉटने ते चक्र आता सजून घ्यायचं। या पाकळीमध्ये मी आता अशा रेषा काढून घेणार आहे। अशाच प्रकारच्या रेषा मी उरलेल्या पाकळीमध्ये सुद्धा काढून घेणार आहे। आणि त्या रेषेच्या वरती अशा आडव्या रेषा काढून घ्यायच्या। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। आता मी इथे असा आकार काढून घेतला आहे। अशाच प्रकारे आकार मी बाकी जागेवर सुद्धा काढून घेणार आहे आणि इथे पण काढून घ्यायचं या डॉटला जोडून। आणि मी आता इथे असा शंखाचा आकार काढून घेणार आहे आणि इथे जोडून घ्यायचं, या डॉटपर्यंत घ्यायचं आणि इथे जोडून घ्यायचं। अशाच प्रकारे मी बाकी शंखसुद्धा काढून घेतले आहे आणि याच्यामध्ये मी अर्ध्या भागामध्ये आता पूर्ण असा हिरवा कलर भरून घेणार आहे। आता मी इथे अशी पिवळ्या कलरने डॉट देत आहे आणि त्याला असं बोटांनी प्रेस करून घ्यायचं आणि त्याच्या बाजूला अशा 2 पाकळ्या काढून घ्यायच्या। इकडे पण, आणि वरती अशी पाकळी काढून घ्यायची आणि याच्यामध्ये असे बारीक गोल। आता मी या पाकळीमध्ये पूर्ण असा पांढरा कलर भरत आहे। अशाच प्रकारे मी सगळ्या पाकळ्या आता भरून घेणार आहे। आणि इथे असा लाल कलर। आता मी असा इथे आकार काढून घेतला आहे। अशाच प्रकारे आकार मी इथे पण काढून घेणार आहे।
आणि त्याला अशा बारीक रेषेने सजून घेणार आहे। आता मी इथे असे 3 डॉट काढून घेणार आहे आणि त्याला असं बोटाने प्रेस करून घेत आहे। अशाच प्रकारे मी 3 डॉट या बाजूने सुद्धा काढून घेणार आहे। बघा, अशा सोप्या पद्धतीने आपली तिसरी रांगोळी पण तयार झाली आहे। तुम्हाला आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।